फायनली मी चालली होती सासरी आणि इथे डोंगरात जो बसलेला गाव दिसत असेल हा माझा सासर नाही आहे, हा माझं माहेरचं गाव आहे. इकडे आम्ही बाजूच्या गावात माझ्या आईला सोडायला आलो होतो, म्हणून जाताना छान वाटत होतं. म्हटलं शूट करूयात आणि तुम्हाला पण दाखवत की किती लांबून छान वाटतं माझं गाव असं डोंगरात बसले. तर फायनली मी आता सासरी पोचलेली आहे. इथे आम्ही जातच होतो, माझा भाव मला सोडायला आला होता आणि खूप दिवसांनी, मला वाटते मी महिन्यांनी डायरेक्ट सासरी गेली होती. त्याच्या आधी मी माहेरी गेली होती आणि त्याच्या आधी खूप आधी मी सासरी गेली होती. सो खूप दिवसांनी येते तर बरं वाटतं. आणि इकडे खूप मस्त थंड थंड वातावरण, थोडंसं गरम पण होत होता. सो इथे बायका बसल्या होत्या माझ्या भावाला रोस्ट करत, कारण का त्यांना खूप मजा येते माझ्या भावाला रोस्ट करायला आणि माझ्या भावालासुद्धा खूप मजा येते त्यांच्यासोबत बसून गप्पा मारायला. सो छान अशा गप्पा वगैरे चालू होत्या आणि आम्ही दोघं बसून वेट करत होतो. माझ्या नवरा खेळायला गेला होता, क्रिकेट होते फायनल्स त्यांचे. सो आम्ही इथे बसलोच होतो. तेवढ्यात मी सगळं चेंज वगैरे करून मस्त सनसेट एन्जॉय केला. माझ्या सासरच्या इथून सनसेट एवढा छान दिसतो, कुठल्याही स्पॉटला जा छान सनसेट दिसतो. सो मावशीनी कुरड्या बनवल्या होत्या, अजून पापड्या बनवल्या होत्या, मावशी आल्या होत्या तर मस्त खूप छान टेस्ट लागत होतं. मी तुम्हाला असं दाखवू शकत नाही कसं छान लागत होतं, पण छान लागत होती. माझी सासूबाई आहेत आणि या माझ्या मावशी आहेत, माझी अजून एक मोठी मावशी आहे. सो इथे फायनली आम्ही गप्पा मारत बसलो होतो बायका सगळा आणि उद्या लगेच निघायचं होतं. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, बाय.